ओके, अगोदर कुठली वॉशिंग मशीन वापरलेलं नाही? नाही, सुरुवातच आहे. 8 किलोची मशीन आहे. ठीक आहे. एका सामून 5 पॅन्ट 6 शर्ट धुतले तरी काही हरकत नाही. ठीक आहे. तर अगोदर एका बकेटमध्ये कपडे घ्यायचे, कॉईन आहेत का, पिना आहेत का, कलर जाणारे कपडे आहेत का, अगोदर तपासायचे. ठीक आहे. त्यानंतर सर्व कपडे आतमध्ये काढून त्या बकेटमध्ये टाका. ठीक आहे. टाकल्यानंतर ना एका साईडला जाऊन ह्या पद्धतीने टाकायची, चारीकडे सेम टाकायचं, म्हणजे चारीकडे बॅलन्स करू. ठीक आहे. त्यानंतर हे कंपार्टमेंट ओपन करून ना आपल्याकडे जे काय आहे, पावडर आहे, लिक्विड आहे, जो काय आहे ते त्यामध्ये टाकायचं. कपड्याच्या हिशोबानेच टाकायचं. मळकट असतील तर जास्त, कमी मळकट असतील तर कमी. ठीक आहे. ते आपल्या पद्धतीनेच टाकायचं. ओके. त्यानंतर हे दार झाकायचं आणि हे पूर्णपणे दार झाकायचं. ठीक आहे. आणि आपल्याला वॉशिंग मशीनचं जे प्लंबिंग कनेक्शन आहे ना, तर ह्याच पद्धतीने लागतं आणि ह्या पद्धतीने पाणी जाण्यासाठी. ओके. स्लोपला जाण्याचं पाणी जे असेल ते स्लोपला असेल, आपलं हाईटला सोडू शकत नाही ह्या टॉप लोड मशीनला. ओके. अजून हे जे आहे तोटी इनलेटसाठी आहे आणि ह्यासाठी लॉंग नोजलची तोटी जे तुम्ही वापरलेलं आहे ते योग्य आहे. ओके. अजून हे जे आहे नळ 24 तास चालूच ठेवायचं, बंद करायची गरज नाही आहे. ठीक आहे. कपड्याला जेव्हा पाणी लागतं तेव्हा आतमध्ये घेतं, जेव्हा सोडून द्यायचं तेव्हा सोडून देतं. ठीक आहे. आता राहिलं आपलं हे प्रोग्रामचं. ठीक आहे. हे पॉवर बटन दिलेलं आहे आणि इथे स्टार्ट बटन आहे. ठीक आहे. आणि इथं प्रोग्राम बटन आहे, वॉटर लेवल, प्रोसेस आणि स्पिन ओनली असे यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत 5 बटन. ठीक आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त वापर आपल्याला बघा हे पॉवर बटन आणि स्टार्ट बटन जास्तीत जास्त वापर येतो आपल्याला. त्यानंतर आहे प्रोग्राम. ओके. हे बघा पॉवर ऑन केल्याच्या नंतर ना हे बघा पॉवर ऑन केल्याच्यानंतर ऑन करायचं. ऑन केल्यावर नंतर हे लाईट लागतात. इथे किती, इथं 4 प्रोग्राम आहेत, इथं 4 प्रोग्राम. त्यासाठी एक बटन दिलेलं आहे. आपल्याला प्रोग्राम कमी चेंज करायचं कपड्याच्या नुसार आपल्याला, तर हे बटन दाबायचं इथं, प्रोग्राम बटन, म्हणजे ते खाली खाली जातं. नॉर्मल कपडे जर असतील तर या नॉर्मलवरती घेऊन तुम्ही हे स्टार्ट बटन दाबायचं. नॉर्मल कपडे धुणं, खंगाळणं, पिळणं ॲटोमॅटिक होते, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे क्विक वॉश. क्विक वॉश म्हणजे ना कमी घाण असलेले जर रोजचे कपडे असतील आपले, रोज जे वापरात घेतो आपण तसे कपडे जर असतील कमी घाण असलेले, तर क्विक वॉशला धुवायचं. ओके. त्यानंतर आहे जेंटल म्हणून दिलेलं आहे, जेंटल / वुलन आणि साडी दिलेलं आहे. ठीक आहे. तर समजा वुलनचे कपडे आहेत किंवा साड्या आहेत तर ह्या जेंटलला धुवू शकता. गरम कपडे असतात ना थंडीमध्ये वुलनचे. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला स्ट्रॉंग म्हणून दिले बघा. स्ट्रॉंग म्हणजे चादर, बेडशीट किंवा जीन पॅन्ट असे काय कपडे असतील स्ट्रॉंग हेवीवाले, तर स्ट्रॉंग वरती घेऊन तुम्ही स्टार्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जे परत एकदा नॉर्मल आलं, इथं काय आलं होतं नॉर्मल, आता इथं वरती काय लिहिलंय स्टारमध्ये प्री वॉश म्हणून आहे, म्हणजे नॉर्मलमध्ये डबल वॉश करतो आपलं. ठीक आहे. त्यानंतर आहे रिन्स प्लस म्हणून दिलेलं आहे, फक्त खंगाळणे जर करायचं असेल आपल्याला तर ते करू शकतो. ॲक्वा रिझर्व म्हणून आहे. ॲक्वा रिझर्व म्हणजे ना पाणी कमी वापर होतो तुमचा. ठीक आहे. त्यानंतर आहे टप क्लीन. टप क्लीन म्हणजे ना हे सर्व्हिसिंगचा प्रोग्राम आहे. ठीक आहे. सपोज आता आपण एखादी मोटारसायकल वगैरे घेतली तर आपण सर्व्हिस सेंटरला घेऊन जातो आणि सर्व्हिसिंग करून आणतो. तर आमच्या या मशीनला कुठेही न्यायची गरज नाही आपल्याला. तर ह्यामध्ये तुम्ही एक आमच्याकडं सर्व्हिस सेंटरमध्ये टप क्लीनचा पावडर भेटतो, तो आतमध्ये टाकायचा आणि हे सेपरेट प्रोग्राम दिला आहे सर्व्हिसिंगसाठी टप क्लीन म्हणून, त्यावरती घेऊन तुम्ही स्टार्ट करायचं, म्हणजे ते ऑटोमॅटिक टब क्लीन होतं. ठीक आहे. जो काही क्षार बसलेला आहे पाण्याचा तो निघून जातो, मशीन फ्रेश राहते, या सगळ्या गोष्टी होतात. किती दिवसांनी क्लीन करायचं? ते प्रत्येक 2 ते 3 महिन्याला करणं गरजेचं आहे आणि ते पण डिपेंड करतं आपल्या पाण्याचे क्षारवरती. ओके. त्यानंतर हे वॉटर लेवल जे आहे ते स्वतः सिलेक्ट करतं. जर तुम्हाला काय बदल करायचा असेल तर ते बटन दिलेलं आहे आपण, तर तुम्ही कमी करू शकता. प्रोसेस जे दिलेलं आहे, सपोज तुम्हाला धुणं करायचं, फक्त खंगाळणं करायचं तर ते सेपरेट करू शकता. त्यानंतर आहे पिळणं करायचं आहे आपल्याला, फक्त समजा बाहेर तुम्ही धुतलेलं आहे आणि खंगाळलेलं आहे, आतमध्ये फक्त पिळायचे, आतमध्ये टाकले, स्पिनचं बटन दाबलं, स्टार्ट केलं, फक्त तुमचं पिळणं होईल. ठीक आहे. त्यानंतर समजा तुमचं धुणं वगैरे झालं, समजा सपोज 2-3 दिवसाला किंवा 4 दिवसाला 8 दिवसाला जसं काय तुम्हाला योग्य वेळ भेटेल तेव्हाच ना हे मध्ये एक लिंट फिल्टर दिलेलं आहे, हे काढून हे पुसून घ्यायचं. वरती खाली प्रेस केलं ना तर हे निघतं. ओके. म्हणजे घाण जाऊन बसतं ना, केस म्हणा काय म्हणा, कपड्याला केस अडकते, धागे अडकतात ते, वरून निघतं का ते वरती खाली दबाव दिलं ना निघतं. हे बघा दिसलं. ओके. लक्षात. हे बघा हे फिल्टर टाकणारच नाही कपडे, रोजची आमची साडी आहे ते कपडे. हो का. हे पॉवर बटन आहे, हे प्रोग्राम बटन आहे, वॉटर लेवल बटन आहे,
प्रोसेस आहे. त्यानंतर स्पिन ओनली आहे आणि हे स्टार्ट बटन. ठीक आहे, आपल्याला वापरात पॉवर ऑन, प्रोग्राम लावणे, स्टार्ट करणे. आलं लक्षात? छान. ओके. कडा सुटत. हे बघा, जर पाणी जेवढं पाहिजे त्याला आतमध्ये आलं की त्यानंतर धुवायला चालू होतं. ठीक आहे, धुतलेलं पाणी परत बाहेर सोडून देणार त्याने, परत खंगाळण्यासाठी परत पाणी घेणार. ओके, स्वतःचं प्रोसेसर स्वतः हा, तेच करतं. म्हणले ना, आणि हे जे automatic पाण्याचं असतं. कनेक्शन जे आहे आपलं, पाण्याचं कनेक्शन आपल्याला स्लोपलाच सोडायचं आहे, हाईटला सोडता येत नाही त्या म्हणून इकडं मॉडेलला. मागं घेतलं. ओके, म्हणजे हाईटला सोडलं तर पाणी जाणार नाही, पिळणारे तुम्हाला प्रॉब्लेम नाही येईल. नाही खाली ओके, आणि नळ पण बंद करायची गरज नाही. बरं. ओके. नळ बंद करतच नाही आम्ही चालूच ठेवणार हम्म. कायमचं.